शनायाचा काय ना अंदाजच नाहीये. म्हणजे ती कशी वागेल काही कळतच नाही. एखाद्याशी भांडण झाल्यावर त्याला सॉरी म्हणायचं आणि घरी जेवायला बोलवायचं, एवढं शहाणपण तिचं नक्कीच नाहीये. तिला नक्की कोणीतरी हे भरवत असणार आहे डोक्यात, नक्की तिच्या डोक्यात हे कोणीतरी टाकत असणार आहे. पण कोण? पिंकी तर नसेल ना यार? ही पिंकी आहे कोण मला हाय माया, बोल ग. गुरुनाथ, ती शनाया माझ्या घरी आली होती मला सॉरी म्हणायला. हा, आय नो मला म्हणाली तसं, ती मलाही म्हणाली. या यू नो व्हॉट, मी एक गोष्ट नोटीस केली तिच्याशी बोलताना. की काय नोटीस केलंस तू? सांगते म्हणजे तू मला सांगत असतोस राईट, ती वेडी आहे, वेड्यासारखं वागते अँड ऑल. बट तिच्याशी बोलताना मला तसं काहीच वाटलं नाही. शी वॉज कम्प्लिटली फाईन. नाही ना वाटत तुला? नाही ना वाटत तसं? तेच तर सांगतोय मी, तसं नाही ना वाटत. हाच प्रॉब्लेम आहे अगं. म्हणजे तू म्हणालीस तसं तुला एकदम सगळं नॉर्मल वाटलं ना? म्हणजे ती काही वेड्यासारखं वागते असं वाटलंच नाही ना? हेच तर अगं, ती कधी कशी वागेल काही भरोसाच नाहीये. क्षणात ती अशी असते, क्षणात तशी असते, काही अंदाजच नाही. आता बघ, म्हणजे असं वाटतं का तिच्याकडे बघून की अरे हिला ट्रीटमेंटची गरज आहे? आता तू हेही पाहिलंस हॉटेलमध्ये कशी वागली ते, आणि आधी कशी वागली होती ते पाहिलंच होतंस ना? सो ते काय ना, अंदाजच नाहीये तिच्या वागण्याचा काही. या कांट से एनिथिंग. पण उद्या मला जेवायला बोलवलंय तिने तुमच्या घरी. मी नाहीच म्हणाले तिला आधी. करेक्ट केलंस. एक्झॅक्टली करेक्ट केलंस. कारण काही अंदाजच नाही तर आपण काय करणार ना? आता उद्या परत घरी येऊन काही तमाशा केला तर काय? लेट्स सी. मी उद्या येईन आणि आल्यावर कळेलच मला काय ते. म्हणजे तू येणार आहेस? हो, तिने प्रॉमिस घेतलं माझ्याकडून तसं. सो आय कुडंट से नो आणि आय कांट ब्रेक माय प्रॉमिस, यू नो. सो या, आय विल बी देअर. ए हॅलो माया, ऐक ना. हॅलो. यार ही माया पण यायला तयार झाली. आता मी काय करू? काय होणार आहे ना? काय तमाशे होतील तेच जाणे. या सगळ्याच्या मागे नक्की कोणीतरी हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये. की पिंकीच असेल का याच्या मागे? पण ही पिंकी आहे कोण? आता महाजनी काकांचा फोन होता. मजेत आहे ते. काय रे, काम करतोयस का विचार करतोयस? हा, मी विचारच करत होतो. राधा, तू उद्याचा जो काही प्लॅन सांगितलायस ना मला, त्याचाच विचार करत होतो. ए, बरं झालं आठवण केलीस. नाही, मला आईंना फोन करायचा आहे. आम्ही तिथे गुलमोहरला येतो हे कळवायचंय त्यांना. हॅलो आई, राधिका बोलून राहिले. राधिका, 100 वर्ष आयुष्य आहे बाई तुल. सकाळपासून तुझी आठवण येऊ लागली होती बरं. मी म्हटलं आज झोपण्या अगोदर तुला फोन करावा, तर तुझाच फोन आला. बोल बाई, का म्हणते? आई, मी हे सांगण्यासाठी फोन केलाय की मी, सौमित्र आणि अथर्व उद्या गुलमोहर मध्ये येतोय. आई बाई, खरं की का? आनंदाची बातमी आहे बर. या नक्की, आणि जेवायलाच या बरं. मी तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक करून ठेवते. हा हो हो आई, आम्ही येतोय, तुम्ही काही काळजी करू नका. नाही पाय राधिका, असं समज मी आतापासूनच तुमच्या सगळ्यांची वाट पाहत आहे. हो ठीक आहे. चला, बऱ्याच दिवसांनी आईंच्या हातचं.
राधा, आता तुला टेन्शन आले ना तुझ्याच प्लॅनचं? उद्याच्या प्लॅनचं टेन्शन आलंय तुला? राधा, काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित पार पडणार आहे. आणि काही झालं तरी मी आहे तुझ्यासोबत. ओके राधा, काही झालं तरी गुरुला अद्दल ही घडवायचीच. काय शनयानी मायाला जेवायला घरी बोलवलंय? किडे, आता हेच वाक्य तू किती वेळा बोलून दाखवणार आहेस? अरे माझा विश्वास बसत नाहीये ना. अरे माझाही बसत नव्हता ना बाबा, पण मी स्वतः मायाशी बोललोय आणि ती मूर्ख सुद्धा यायला तयार झालीये. आता काय करायचं तर मला काही समजतच नाही. अरे मला एक गोष्ट कळत नाहीये. काय? आतापर्यंत तू मायाला हे सांगत आलायस की शनाया वेडी आहे, आणि शनायाने तिच्या घरी जाऊन तिची माफी मागितली, तिला घरी जेवायला बोलवलं, म्हणजे शाण्यासारखी वागली आहे. अरे अशाने कसं होईल? म्हणजे मायाचा तुझ्यावर विश्वास कसा बसेल? तेच तर ना किड्या, माया तर म्हणाली तिला शनाया वेडी वाटलीच नाही. करेक्ट आहे. करेक्ट काय? तू काय मायासारखं बोलतोयस? हा, इथे मी टेन्शन मध्ये, तू मला मार्ग कसा काढायचा ते सांग ना बाबा. अरे मला याच्यावर एकच उपाय दिसतोय, शनायाला वेड्याचा झटका येणं. आणि त्यासाठी तुला शनायाला रिक्वेस्ट करावी लागेल. हे बघ, त्या मायासमोर जर शनाया शहाण्यासारखी वागली, शहाणी सिद्ध झाली ना, तर तू कुठं पडशील? ऐक उगीच असं असलं काहीतरी बोलून माझं टेन्शन वाढू नको तू. अरे मी खरं तेच बोलतोय यार. अरे हे बघ, काय माहितीये का, प्रॉब्लेम शनायाचा नाहीये, मायाचा पण नाहीये, प्रॉब्लेम तुझा आहे. तू नेहमी नेहमी जेव्हा असा ओव्हर कॉन्फिडेंटली काहीतरी प्लॅन करतो ना, तेव्हा तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळेच सगळा प्रॉब्लेम होतो. केड्या बस बस. हे बघ, जो तो येतो ना, तो मलाच बोलतोय. हा, मी ते मला टेन्शन आलंय की या दोघींमध्ये एक तर ती शनाया आता हुशार झालीये, ती माझं काही ऐकत नाही, आणि ती माया मूर्खासारखं यायला निघालीये. त्यामुळे आता मधल्यामध्ये माझं सँडविच होणार आहे, माझ्या डोक्याचा भोगा होणार आहे. त्यामुळे मी काय करू ते मला सांग, काहीतरी मार्ग काढ. अरे यार, आता ना तुला मम्माशी बोलावं लागेल. हा, तू मम्माशी बोल, तिला विश्वासात घे, आणि तिला सांग की शनायाने असं शहाण्यासारखं वागून चालणार नाही, वेड्यासारखंच वागायला हवं. तू रिक्वेस्ट कर. हे बघ, काय ना, मम्माने याआधी आपल्याला मदत केली आहे, म्हणजे तुला मदत केली आहे, तर आता पुन्हा करेल. मम्माशी बोल ना. तुला काय वाटतं? हॅलो, खोल घालून ठेवलाय या मुलीने, आणि आता काटा नाही, तुला चाटा मारला पाहिजे इडियट. का मम्मा काय शनू बेबी? अगं आता तुला त्या मायाला घरी जेवायला बोलवायची काय गरज होती? अरे यार चिल मम्मा, थॉट दिस थ्रू. मी सगळा विचार केलाय. तू सगळा विचार केलायस? हो. तू सगळा विचार केलाय ना, म्हणून मला टेन्शन आलंय. शनू बेबी, आता सगळं कुठे व्यवस्थित होत होतं. गॅरी आपल्याला 5 लाख रुपये द्यायला तयार झाला होता. किती? 5 लाख. जस्ट इमॅजिन, 5 lakhs. फक्त? व्हॉट डू मीन? अगं आजकालच्या काळात आपल्याला 5 रुपये मिळायची मारामारी आहे, आणि तो 5 लाख देणार होता. 5 लाख. अरे गॅरीमुळे आपलं करोडोंचं नुकसान झालंय. त्यांनी 5 काय, त्यांनी 10 दिले पाहिजेत आपल्याला. 10 दिले पाहिजे. 10 दिले पाहिजे. 10. वाव, ऐकायला खरंच खूप बरं वाटतं ग. आय नो. हे शक्य आहे का? हो, खूप इझिली शक्य आहे. तू काही काळजी करू नको, देईल तो. हे कसं शक्य आहे शनू बेबी? मी तुला ते रेस्टॉरंटचं सगळं सांगितलं ना किस्सा, तर त्यांनी आता मायाला सांगितलंय की मी वेडी आहे. त्यामुळे तो डेफिनेट तुझ्याकडे येणार आणि तुला सांगणार की शनायाला सांगा वेड्याची ऍक्टिंग करायला. मग तू त्याला 5च्या ऐवजी 10 लाख माग. ओके, गॉट इट. म्हणजे मी गॅरीला सांगायचं मायाला वेड्याची ऍक्टिंग करायला सांग, म्हणजे शनाया मला 5 लाख ते 10 लाख देतील ना. नाही, थांब. तू सांगायचंय की गॅरीला वेड्याची ऍक्टिंग करायची आणि मग आपण त्याला 5 लाख. मम्मा मी विसरली, तू का असं केलं? तू नाही विसरायचं. माझ्या लक्षात आहे. हे बघ, मी गॅरीला सांगणार की मी माझ्या शनू बेबीला वेड्याची ऍक्टिंग करायला लावते, म्हणजे तू मला 10 लाख रुपये दे. का करून बघावं खातेस का? Oh, sorry, Shanu baby, but I'm really proud of you. That's like my Shanu baby. आज मला पटलं की तू खरंच माझी मुलगी आहेस, माझी शनू बेबी, माझी मम्मा.
शना हा तुला माझी रिंग देऊन प्रपोज करणार. तू पाहिलं नाही कशी वेड्यासारखी वागते. आता तुझ्यासाठी आणलेली अंगठी ही स्वतःची म्हणून हे बघ कसं वेड्यासारखी. शनाया अगं माया, तू याच्यावर ट्रस्ट करू नको. हा मलाही फसवतोय, तुलाही फसवतोय. मी जे काही बोललोय त्याच्यावर तुझा विश्वास असेल तर ही अंगठी तू ऍक्सेप्ट करशील. मी इथे ठेवून जातोय. सॉरी खरंच सॉरी. प्लीज ऐक ना माझं. खरंच सॉरी. म्हणजे मला कळलं की मी खूप चुकीचं वागले. मी असं नको वागायला पाहिजे होतं. आणि खरंच म्हणजे माझा प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, मी गॅरीला कुठल्याही दुसऱ्या मुलीसोबत बघितलं ना की मी लगेच खूप पॉझिटिव्ह होऊन जाते. आणि मग सकाळी पण तसंच झालं की मग तुम्ही हात धरून बसला होता तर मग मला असं झालं की मला कंट्रोलच नाही झालं. सो प्लीज खरंच सॉरी. पण मला आत्ता मेजर गिल्ट वाटतंय त्याचं. सो प्लीज मला माफ कर माया. प्लीज प्लीज. म्हणजे तू मला सांगत असतोस राईट, ती वेडी आहे, वेड्यासारखं वागते अँड ऑल. बट तिच्याशी बोलताना मला तसं काहीच वाटलं नाही. शी वॉज कम्प्लिटली फाईन. हेच तर अगं ती कधी कशी वागेल काही भरोसाच नाहीये. क्षणात ती अशी असते, क्षणात तशी असते. काही अंदाजच नाही. आता बघ म्हणजे असं वाटतं का तिच्याकडे बघून की अरे हिला ट्रीटमेंटची गरज आहे. पण आता तू हेही पाहिलंस हॉटेलमध्ये कशी वागली ते, आणि आधी कशी वागली होती ते पाहिलंच होतंस ना. गॉड, काय सुरू आहे सगळं? म्हणजे दोघांमध्ये कोण खरं बोलतंय कोण खोटं तेच कळत नाहीये. नाही, आय गेस देर इज जस्ट वन ऑप्शन लेफ्ट. उद्या गुरुनाथच्या घरी गेल्यावर स्वतःच्या डोळ्यांनी सगळं ऑब्झर्व करणं. तेव्हाच खरं काय ते ठरवता येणार आहे. दोघांपैकी कोण खरं बोलतंय तेही कळेलच. आपलं काय ठरलं होतं सांगा ना. काय ठरलं होतं आपलं? आपलं ठरलं होतं ते मला आठवतंय. तुम्ही विसरलात तर तुम्हाला आठवण करून देऊ का काय ठरलं होतं ते? नाही, तुमची ही मुलगी वेड्यासारखं वागते ना म्हणून मला परत परत आठवण करून द्यावी लागतेय. नाही, आपलं काय ठरलं होतं? शनायन आणि तुम्ही मी सांगितलंय तसं करायचं आणि त्या बदल्यात मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार. ठरलं होतं की नाही? येस. मग कशाला हा वेडेपणा केला तुमच्या मुलीनं? त्या मायाला इकडे जेवायला बोलवायची काय गरज होती? कम ऑन जावई बापू. अरे माझी शनू बेबी एकदम हायपर इमोशनल आहे. तिला वाटलं मायाला बोलवावंसं. त्या बिचारीला वाटलं तिच्या. एक मिनिट. तुमची शनू बेबी बिचारी वाटते तुम्हाला? हा बिचारी आहे ती. बिचारी कसली बिचारी? ते माझी वाट लागते. नाही मला बरोबर मला कळतंय हे तुम्ही मुद्दामून करताय. मुद्दाम? यात काय मुद्दाम केलं? कम ऑन जावई बापू. आता बघा, आता आम्ही पुण्याला गेल्यावर ती इथे येणारच आहे ना. त्याच्या आधी ती आली तर काय हरकत आहे? काय हरकत नाहीये. ती नंतर येणार नाही येणार ते मी ठरवतो. ओके, पण आता ती इथे येणं माझ्यासाठी डेंजरस आहे. हे कळत नाही का तुम्हाला? काय 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 डेंजरस आहे? काय काय वेळ पांघरून पेडगावला जाताय? असं काय करता? तुम्हाला काय माहिती नाही का? आपणच दाखवलं होतं ना स्वतः मायाला की शनाच्या डोक्यावर परिणाम झालाय. ती मला कसं वागवते, तिला वेड लागलंय. मग आता जर ती घरी आली तिला तुमचा डाव फसणार, राईट? हो, आणि तुमचेही 5 लाख रुपये जाणार. एक्झॅक्टली. देयर यू आर. मग मी एक काम करते, मी माझ्या शनू बेबीला वेड्याची ऍक्टिंग करायला सांगते. म्हणजे ती जबाबदारी माझी. पुढे बोला. मग ठीक आहे ना. मग मला तेवढंच हवं होतं. मग आता असं होणार असेल तर मग माझी काळजी मिटली. मिटली की वाढली? म्हणजे मिटली की वाढली म्हणजे आम्हाला आता जास्त पैसे लागणार ना. असं काय बोलताय? आता ठरलं ना आपलं पैशांचं. मी 5 लाख रुपये देणार महिन्याला. तुम्ही काय आम्हाला विकत घेता मिस्टर गुरुनाथ सुभेदार? हा, तुम्ही नीट बोला माझ्याशी. नीट बोलते. तुम्ही काय आम्हाला विकत घेता का मिस्टर गुरुनाथ सुभेदार 5 लाख? अहो, आपली जी डील झाली होती तीच सांगतोय ना तुम्हाला. तुम्हीच म्हणाला होता ना डील डन म्हणूनच म्हणतोय ना मी. अहो तेव्हा आमचे खायचे पायचे वांदे केले होते तुम्ही, म्हणून ते डील डन झालं. पण आता तसं नाहीये ना. आता माया जेवायला येणार तर पैसे लागणार, खर्च होणार. मग आता काय अपेक्षा आहे तुमची? 10 लाख. एक पैसा कमी नाही. 10 लाख. हे चीटिंग आहे. बरोबर आहे, ही चिटिंग आहे. आणि तुम्ही मोठे सत्याचे पुतळे. हा, तुम्ही चिटिंग नाही करत. माझ्या शनू बेबीला तुम्ही वेडं ठरवताय. तिच्याशी घटस्फोट घेऊन एका दुसऱ्याच मुलीशी लग्न करताय. ही चिटिंग नाही, या आम्ही करतो ती चिटिंग आहे. पुढे बोला. हे बघा सासूबाई, खूप ऐकून घेतलं. आवाज खाली. बस झालं मिस्टर गुरुनाथ सुभेदार, खूप ऐकून घेतलं तुमचं. 35 करोड
कंपनीच्या नावाखाली 35 करोड तुम्ही आमचे बुडवले. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता ते परत सगळं एक्झॅक्टली. तेव्हाच तेव्हा होतं हे. मी आत्ताच बोलते. आणि आता काय, तुम्ही बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो. पण ह्यापुढे आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकणार. तेव्हा 10 लाख. इज दॅट क्लिअर? हे सरळ ब्लॅकमेल आहे. हे येस, ब्लॅकमेल करते मी तुम्हाला. पोलीस स्टेशनमध्ये जा, कंप्लेंट करा माझ्या विरुद्ध की ही सुलक्षणा सबनीस मला ब्लॅकमेल करते. जाते? काय ठरलं? बघतो. That's like my good boy. हा आई बोला. आई बाई, अजून तुम्ही निघाला नाहीत का? तेच तर पाहायला फोन केला मी. निघा ना पटपट. हो निघतोच आहे. इनफॅक्ट निघालोय. अथर्व येत आहे ना? का बाई, का सांगाव? तो मूडी आहे फार. मूड गिट बदलला गिदला तर का कराव? हो येतोय तो. म्हणजे त्याला यावंच लागेल, कारण इथे दुसरं कोणी नाहीये ना. बर, या ना मग पटपट या ना. लवकर आला तर मग आपल्याला बोलता येईल ना, गप्पाही मारता येतील. हो मी तेच सांगितलं सौमित्राला, पण त्याला जरा काम आहे म्हणून तो आधी आम्हाला घरी सोडतोय. मग तो ऑफिस मध्ये जाईल आणि काम करून पुन्हा आपल्याला जॉईन होईल. बर बर, चल बाई, जास्त वेळ घेत नाही तुला. लवकर लवकर ये बरं. हा चल, ठेवते. काय का आईंचा फोन? हो आईंचा मग फोन. चल चल, मी रेडी आहे, लगेच निघूया. चल चल लगेच निघूया. चल. ऐक ना, अथर्व कुठे? तो ऑलरेडी गाडीपाशी उभा आहे असा पुक 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 करत. आज आपल्यामुळे त्याला उशीर होतोय. चल लवकर चल. चल. किड्या, अरे बोल ना बाबा काहीतरी. अरे मी काय बोलू यार? तू जे काही सांगितलंयस ना मला, ते ऐकल्यानंतर माझी वाचाच बंद झाली आहे रे. किड्या, आता तू जवळचा म्हणून तुझ्यापाशी बोललो ना मी. इतर कुणापाशी बोलू तरी शकणार आहे का? ते सगळं ठीक आहे रे, पण आपलं कसं झालंय माहितीये का? नागड्या शेजारी उघडं आला आणि थंडीने कुडकुडून मेला. 10 लाख रुपये, 10 लाख कुठून आणणार आहे मी? अरे तू नको आणूस, मी कुठून आणू शकतो ते तरी सांगशील? बाई, ते मला माहित असतं तर मीच जाऊन नसतो का घेऊन आलो 10 लाख रुपये? चड्डी बनियान कशाला विकल्या असत्या? आणि माझा बिझनेस पण हा असा. 10 चड्ड्यांमधनं 1 चड्डी गायब केली तेव्हा 100 रुपये मिळतात. आता 10 लाख रुपये जमवायला किती चड्ड्या लंपास कराव्या लागतील मला सांग बरं. खरंच यार, किती करावं लागतील? हे बघ, म्हणजे 100 रुपयाची एक चड्डी जर झाली. किड्या, नाही, अरे म्हणजे थोडक्यात माझा बिझनेस अगदी छोटा आहे यार. तुझ्या कंपनी सारखं थोडीच आहे लाखोची करोडोची उलाढाल. अरे इथे घसा कोकणून ओढावं लागतं, चड्डी बनियान चड्डी बनियान चड्डी बनियान, तेव्हा कुठे एक चड्डी जाते. किड्या, तू आता काय म्हणालास? मी ते चड्डी ले लो, बनियान ली चड्डी. ते नाही रे, त्याच्या आधी. त्याच्या आधी म्हणजे 10 चड्ड्यांमधनं 1 चड्डी लंपास केली तर 100 रुपये मिळतात. ते नाही, त्याच्या जस्ट नंतर काय म्हणालास तू? त्याच्यानंतर काय म्हणालो मी? ते म्हणजे माझा बिझनेस असा छोटासा आहे, तुझ्या कंपनी सारखा थोडीच आहे करोडोची उलाढाल. एक्झॅक्टली. म्हणजे हे बघ, तुझ्या त्या काय 10-100 चड्ड्यांमधून एखादी चड्डी लंपास केली कोणी, तर कुणाच्या जसं लक्षात येत नाही, तसं आमच्या करोडोंची उलाढाल असलेल्या या कंपनीमधून 10 लाख रुपये केले इकडे तिकडे, तर येईल का कुणाच्या लक्षात? अरे म्हणजे तू कंपनीमधनं 10 लाख लंपास करणार कंपनीतून? ए भाई, जरा सांभाळ ना. नाही म्हणजे काय आहे, नंतर प्रॉब्लेम होतात ना, तर आपल्यालाच निस्तरावं लागतं. मग किड्या, तुझ्या समोर 35 करोडची अफरातफर केलेला माणूस उभा आहे, कळतंय ना? 35 10 लाख काय चीज आहे माझ्यासाठी? आणि एनिवे, याच्यामध्ये माझं नाव कुठे येणार नाहीच आहे. तू करणार नाही मग कोण करणार आहे? नाही, करणार मीच. हा, पण बंदूक मात्र मायाच्या खांद्यावर ठेवणार.
ओ ढिक्याव. आता तू बघच, तुझ्या या चड्डी बनियांच्या आयडियानं हा गुरुनाथ सुभेदार 10 लाख रुपये कसे जमा करतो ते. येस